गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या घरी म्हणजे स्टार प्रवाहाच्या घरी बाप्पाचं आगमन झाले. त्याच निमित्ताने गोड अशा नवरा बायकोची जोडी माझ्यासोबत आहे. अभिजित माझ्यासोबत आहे आणि समीर माझ्यासोबत आहे. कसे आहेत दोघे? आम्ही एकदम मजेत, मस्त मजेत. तर आपण लोगोलोग गप्पांना सुरुवात करूया. बाप्पाच्या गप्पांना सुरुवात करूया आपण. बाप्पाची एक्साइटमेंट असते आपल्या घरामध्ये, खूप आधीपासून ती तयारी सुरू असते. किती एन्जॉय करतात त्या एक्साइटमेंटला? नाही, खूप एन्जॉय करतो. माझ्या घरी स्वतः अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे 10 दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे आम्हाला घरी कोणीतरी म्हणजे आपल्यातलंच पाहुणा जसे गावावरनं येतात ना, ती मज्जा असते. तसे एक गणपती बाप्पा आल्यानंतर आम्ही सगळे फार एन्जॉय करतो. आमची मुलगी पण खूप एन्जॉय करते. आई वडील, हिची आई, सगळेजण गावावरनं येतात घरी. इथे मुंबईला आम्ही एकत्र राहतो, तर तो एक सगळ्यांचा सहवास मिळतो. सो छान, म्हणजे आनंदमय वातावरण असतं ते सगळं. 10 दिवस फुल हे असतात. तर म्हणजे मजा असते, धमाल असते. खरं तर आमच्याकडे जो गणपती बाप्पा आहे तो ह्याचा हट्ट म्हणून लहानपणी आणला गेलेला आहे. तो काही नवसाचा किंवा ह्याचा पूर्वजांनी बसवलेला वगैरे असं नाही, तो ह्याच्या हट्टाचा आहे. त्याच्यामुळे तो आल्यानंतर एक साधारण अरे अभिजितचा लहान भाऊ आला का किंवा मित्र आला का किंवा या लेवलचं आमच्याकडे वातावरण असतं की तो त्याचा असतो. त्याच्यामुळे तेवढ्या हट्टाने तो बाप्पा पेणवरनं येणं, तीच मूर्ती निवडणं, मग डेकोरेशन करणं, ह्या सगळ्यामध्ये आम्ही एकमेकांना म्हणजे सहभागी होतो आणि 11 दिवस असतो बाप्पा घरात. त्याच्यामुळे असं ना, तो जाताना असं वाटतं की आपल्याकडे राहायला आलेला माणूस कोणीतरी जात आहे. तर ते 1.5 दिवसात जे कळत नाही ते तुम्हाला 11 दिवसानंतर असं होतं की अरे का जातोय हा. पण तो एक आनंद असतो की पुढच्या वर्षी पुन्हा ती ओढ असते, तर त्या ओढीसाठी पुन्हा त्याने जाणं आणि येणं ते झालं पाहिजे. तुमच्या दोघांना प्रश्न विचारायला आवडेल मला की जसं तू बोललीस जसं की अभिजितच्या हट्टामुळे गणपती आलेला आहे, तर तेव्हापासूनची अशी एखादी आठवण आहे का बाप्पाची की ती कधी तुला मनामध्ये आली किंवा कधी आठवली तर तुला असं वाटतं की नाही माझा बाप्पा माझ्यासोबत आहे असं? म्हणजे खरं सांगायचं झालं तर गणपती विषयीचं एक अट्रॅक्शन मला खूप आधीपासूनच होतं, लहानपणापासूनच होतं. म्हणजे अगदी सगळ्यात पहिल्यांदा मी असं मला आठवत नाही, पण माझ्या बाबा सांगतात की खूप लहान असताना तू गणपतीच्या मूर्त्या जेव्हा बाहेर कारखाने लागलेले असतात आणि तिथे असतात विकायला ठेवलेले असतात, तर मी एकदा रडायला लागलो आणि म्हटलं की मला गणपती घरी घेऊन चला, आत्ता आपल्याला घरी घेऊन गणपती द्यायचा आहे. म्हणजे गणेशोत्सव वगैरे घेऊन गणपती. मग त्यांनी सांगितलं गणपती असतो, आपण हे करूया. आणि त्या हिशोबाने बाबांनी मग दरवर्षी गणपती बसवायला सुरुवात केली. पण मला बेसिकली खरंच मनापासून गणपतीबाबत म्हणजे इव्हन माझ्या मुलीला पण गणपतीची खूप आवड आहे. आणि विद्येची देवता आहे, कलेची देवता आहे. आणि माझं करिअर किंवा माझं कलाक्षेत्र पण म्हणजे माझं क्षेत्र पण कलेशी निगडीत आहे. त्यामुळे कुठेतरी गणपती बद्दलची जी आपुलकी आहे ना, ती त्या कलेतनं पण कायम मला जाणवली आहे. सो मी अजून एक सांगायचं येतं की मी सगळ्यात पहिलं चित्र सुद्धा गणपतीचंच काढायला शिकलो. लहानपणी खूप आवडायचं म्हणून खूप गणपती काढायचो वेगवेगळे. आणि आम्ही मध्ये एकदा डेकोरेशन पण त्या चित्रांचं केलं होतं. आम्ही चित्र दुर्वाचे काढलेले चित्र, असे गणपतीच्या चित्रांचं डेकोरेशन केलं होतं. तू काय सांगशील तुझी आठवण? माझ्यासाठी बाप्पाची आठवण म्हणजे आमच्या घरी गणपती कधीच नव्हता, पण याच्या घरी लहानपणापासून आम्ही गणपतीच्या दर्शनाला जात होतो. माझ्या काकांकडे होतं. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं बाप्पाचं वरदान म्हणजे माझी लेक. म्हणजे ज्या वेळेला मी प्रेग्नेंट होते त्यावेळेलाच आम्ही मुलगा मुलगी काही माहिती नव्हतं, पण तेव्हाच ठरवलं होतं मुलगी झाली तर नाव असेल दुर्वा, मुलगा झाला तर नाव असेल आराध्य. सो दुर्वा आमच्या घरात आली. त्याच्यामुळे बाप्पाचा आशीर्वाद मला मिळाला. तर मला असं वाटतं ही बाप्पाने दिलेली अनमोल भेट आहे मला. बरं, आपल्याला खूप कमी पडतोय, तरी आपण जाता शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो. बाप्पाला जर थँक्यू बोलायचं असेल तर ते काय असेल? आणि बाप्पाला सॉरी बोलायचं, अरे यार बाप्पा ठीक आहे आता सॉरी, तर ती काय असेल? मला बाप्पाला थँक्यू असं म्हणावं असं वाटतं की तो विघ्नहर्ता आहे, तो सुखकर्ता आहे, तो सतत देतच असतो. आपणही त्याच्याकडे सतत मागत असतो. पण कधीतरी बाप्पाच्या नावाने आपण काहीतरी चांगल्या गोष्टी पण करायला हव्या. बऱ्याच वेळा आत्ताचं जे सगळं गणेश उत्सवाचं स्वरूप आहे ते कुठेतरी बिघडल्यासारखं वाटतंय मला पण. आणि त्या बाबतीमध्ये मी समजा कुठल्याही पद्धतीने या न त्या कारणाने त्याच्याशी निगडीत असेल आणि माझ्याकडनं काही चुकी कधी झाली असेल आणि त्याच्यामुळे कोणाचं मन दुखावलं असेल किंवा काही झालं असेल किंवा अशा पद्धतीचं काही गोष्ट घडली असेल जी बाप्पासाठी किंवा बाप्पाच्या उत्सवासाठी योग्य नाही, तर डेफिनेटली मला असं वाटतं
त्यासाठी प्रत्येकाने सॉरी म्हणायला पाहिजे. पण मी सगळ्यांच्या वतीने मी बाप्पाला सॉरी म्हणतो की सॉरी, आम्ही जर कुठे तुला त्रास देत असू, आमच्यामुळे कुठेतरी तुला असं वाटत असेल की हे सगळं व्हायला नको, तर ते बदलण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. तर तू काय सांगशील? बाप्पाला थँक्यू, धन्यवाद तर प्रत्येक गोष्टीसाठी की आज आपलं जीवन त्याच्यामुळे, आज आपण जगतोय त्याच्यामुळे, आणि जी काही सृष्टी चालली आहे ती त्याच्यामुळे. सो थँक्यू, ग्रॅटिट्यूड सगळं आहेच बाप्पासाठी. आणि सॉरी एवढ्यासाठीच की आपण इतके सामान्य लोक आहोत की आपल्याला आपल्या चुका कळतील इतकी बुद्धी नाहीये. त्याच्यामुळे ती बुद्धी त्यांनी क्षणोक्षणी देत राहावी, आणि त्या बुद्धीचा आमच्या हातून जर दुरुपयोग झाला तर त्याबद्दल बाप्पाला मी खरंच सगळ्यांच्या वतीनं सॉरी म्हणते. खरंच खूप भारी गप्पा झाल्या आहेत. आपण यापुढे सुद्धा अशाच गप्पा मारत राहू. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया.